हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. नगर परिषद निवडणुकीसाठी तुमसर शहर सज्ज झाले असून शारदा विद्यालय येथे आदर्श मतदान केंद्र आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. या दोन्ही केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मंगळवारच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्र परिसर रांगोळीच्या सजावटीने उजळला असून माझे मत माझा अधिकार हा जनजागृतीचा संदेश ठळकपणे झळकत आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक आकाश सूर्यवंशी व वरिष्ठ लिपिक सुनील मेश्राम यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक तजवीज केली. दरम्यान शहरातील 50 मतदान केंद्रे पूर्णपणे सज्ज झाली असून जवळपास 350 अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी मतपेट्या घेऊन संबंधित बूथवर दाखल झाले आहेत. सुरक्षा, सुविधा, पाणी, स्वच्छता, रांगा व्यवस्थापन आणि प्रोटोकॉलनुसार सर्व उपाययोजना सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. CV9 मराठी तुमसर. इथं तुमसरचे प्रतिष्ठित नागरिक दीपक कठाने हे आपल्या सपत्नीक मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत. जाणून घेऊया यांची प्रतिक्रिया काय आहे. सर, आपण मतदान करण्यासाठी इथं आलेले आहात, काय सांगाल? मतदान करणे हा सर्वांचा हक्क आहे आणि आम्ही आज आमच्याकडे मित्राकडे लग्न असल्यावर सुद्धा आम्ही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. ताई, आपण काय सांगाल? लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण मतदान करण्यासाठी इथं आलेले आहात, काय बोलाल? लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आम्ही आमच्या आधी मतदानाचा अधिकार इथे बजावलेला आहे. भाऊ, मतदारांना काय आवाहन कराल एक जागरूक मतदार म्हणून? मतदानाला आव्हान एवढेच आहे की त्यांनी आपलं वेळेत वेळ काढून सर्वांनी आपापला मतदान करावे. आदर्श मतदान केंद्र तुमसर नगर परिषद अंतर्गत असलेल्या शारदा विद्यालय तुमसर यांचे मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत राहुल डोंगरे सर. जाणून घेऊया यांच्यासोबत की काय आहे आदर्श मतदान केंद्र. सर नमस्कार. सर, आदर्श मतदान केंद्र म्हणून शारदा विद्यालय इथं आपण इथं आहोत, काय सांगाल इथल्या आदर्श केंद्राबद्दल? आदर्श मतदान केंद्र ते नगर परिषद तुमसर निवडणूक 2025 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आदर्श मतदान केंद्राची जी कन्सेप्ट आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येक मतदाराने या ठिकाणी आल्यानंतर त्याला असं फिलिंग झाले पाहिजे की मी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता माझ्या हातून या ठिकाणी निर्माण होत आहे. मी लोकशाहीला बळकट करतो आहे. माझा एक मत म्हणजे हा राष्ट्राचा विकास आहे. या आदर्श मतदान केंद्रामध्ये आपण ज्या सुविधा दिलेल्या आहेत माननीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, पाळणाघरं, एखादं ताणा मुलाला घेऊन येणारी बाई मतदान करत असताना ती इरिटेड होऊ नये, ते चिडचिड करू नये. मुलगा खेळेल पाळण्यामध्ये, ती झुलवेल, आपल्या बाळाला गप्प करेल आणि थोड्या वेळासाठी जाऊन आपला राष्ट्रीय हक्क ती बजावणार, म्हणजे कर्तव्य आणि अधिकार दोन्ही बजावणार. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे प्रथम या ठिकाणी मतदान करणार आहे नवयुवक, त्याचं आपण रोपटं देऊन स्वागत केलेलं आहे. त्याला वाटलं पाहिजे की मी या राष्ट्राच्या निर्मितीसाठी लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाचा मी अधिकार करतोय. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला वाटतोय की हा नवयुवक या राष्ट्राचा म्हणजे जाणता नागरिक, जागृत मतदार आहे. त्याचबरोबर जेव्हा म्हातारे येतात, म्हाताऱ्यांना जसं या ठिकाणी व्हीलचेअरचं या ठिकाणी साधन आहे, अजून या ठिकाणी जसे नवयुवक येतात त्यांना जेव्हा आपण रोपटं देऊन स्वागत करतो, अक्षवंत देऊन स्वागत करतो, बँड पथकाच्या माध्यमातून स्वागत करतो. आमचे बंटी आणि बबली हे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी 100% मतदान करा असं म्हणतात. लोकशाही हा देशाचा म्हणजे एक उत्सव आहे मतदानाच्या माध्यमातून. तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचे जे भाव पाहतो ना आपण मतदारांचे, आपल्याला आनंद होतो, ऊर्जा निर्माण होत आहे. तुम्ही जर बघितलं की आतमध्ये मस्त हा फुग्याने सजवलेला मतदान केंद्र आहे. त्यांच्या नावाच्या समोर प्रिसाइडिंग ऑफिसर,
त्यानंतर पोलीस पोलिंग ऑफिसर जेव्हा त्यांची नेम प्लेट असते त्यांना एक वेगळा वाटतो. प्रोटोकॉल असल्यामुळे तिथला व्हिडिओ करू शकत नाही. पण त्याच्यानंतर परत छान आहे ते. त्याच्यानंतर कोणी येतो या तुमसर नगरीमध्ये शारदा विद्यालय म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य असं निखळ हास्य आपल्याला दिसतो. एक तरी फोटो काढतो, सेल्फी काढतो आणि त्याचा आनंद द्विगुणित होतो. या ठिकाणी आलेला समजा मतदार दुरून आलेला असेल आणि तो थकला असेल तर या ठिकाणी आपण स्वागत कक्ष या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा मोबाईलचं युग आहे सर. या मोबाईलच्या युगामध्ये आपण तिथे दिलेलं आहे की मोबाईल सायलेंट ठेवल्याबद्दल आपले धन्यवाद. आपण त्यांना आदेश नाही दिलेला आहे की मोबाईल बंद करा असं नाही म्हटलं. आपण त्यांना रिक्वेस्ट केलाय. जात असताना आपण म्हटलं की मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन न गेल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. म्हणजे जे पोलाइटली जो भाग आहे तो या ठिकाणी दिसतोय. आणि बघा पुन्हा या ठिकाणी म्हणजे दोन्ही बाजूला जो गेट आहे म्हणजे नगर परिषदने दिलेली जी जबाबदारी आहे एक मी मुख्याध्यापक म्हणून या आदर्श मतदान केंद्राची सन्माननीय चव्हाण साहेब आहेत, सन्माननीय अनिल लोंढे साहेब आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये जे जे अधिकारी आहेत त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वी तुमसर विधानसभेचं मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र माझ्याकडे होतं आणि त्या मतदान केंद्राच्या माध्यमातून आदर्श मतदान केंद्राच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गेलं. जेव्हा जिल्ह्याचे निरीक्षक आले होते ना ते सुद्धा या ठिकाणी आनंदित होऊन गेले आणि आपल्या पाठीवरती थापणे केली. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बघितलं हा वातावरण प्रसन्नदायी वातावरण. या ठिकाणी स्लोगन तुम्हाला दिसतील म्हणजे लोकशाहीला बळकट करण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला रोपटं दिसतील आणि ज्या पाहुणे आपण मतदारांचं जे स्वागत केलं ते रोपटं देऊन दिलं. अरे माणसा कशी नाही तुला माया करे थोडी तू झाडं ज्यांनी दिली सुख छाया. म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्याचंही या ठिकाणी आपण या माध्यमातून हे करतो. सर तुम्ही एक मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल याबद्दल? मतदारांना मी हे एवढं म्हणेन की आपण सुजाण नागरिक आहात. कोणत्याही आमिषाला बळी न पडता जो विद्वान असेल एक चांगलं म्हणजे त्याचं सजग नेतृत्व असेल, सक्षम नेतृत्व असेल, म्हणजे लोकांच्या अडचणीमध्ये धावून येत असेल, रचनात्मक कार्यामध्ये हिरिहरीनं भाग घेत असेल, नेतृत्व गुण दिसतात म्हणून आपलं होत आहे तो पैशाने विकता कामा नये. हे बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तुम्हाला हा खूप मोठा अधिकार आहे. तो लाखों करोड़ों रुपयाचा आहे. वो बिक नहीं सकता और बेचने वाला कभी लोकशाही को याने स्ट्रॉंग नहीं कर सकता. पण आमचे मतदार हे जागृत झालेले आहेत म्हणून लोकशाहीला बळकट करण्यासाठी 100% मतदान करा. मी लहानांपासून मोठ्यापर्यंत आवाहन करेन, विनंती करेन. कारण मिळालेली ही संधी आहे, या संधीचं सोनं करा. धन्यवाद डोंगरे सर. आपण एवढं सुंदर आदर्श मतदान केंद्र इथं स्थापना केली त्याबद्दल, लोकशाहीला बळकट करण्यासाठी जी सुंदर अशी आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली त्याबद्दल डोंगरे सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. शासनाच्या आणि प्रशासनाला सुद्धा सॅल्यूट जी मला संधी दिली आणि माझ्या स्टाफ आणि सर्वांच्या वतीनं मी हे काम करत असताना मला जो आनंद होतो आहे तो अविस्मरणीय राहील. पुन्हा तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमची ऊर्जा वाढवल्याबद्दल खूप खूप तुमच्या न्यूज चॅनलचं खूप खूप धन्यवाद.